अंतर्गत. तर आज आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे दीप अमावस्या किंवा त्याला दर्श अमावस्या असंही एक ऑर्गनायझर मागवले आहे. त्यात एकतर कमी जागेत जास्त अंडी पण बसतात आणि जुनी अंडी पुढे येतात आणि फ्रेश अंडी मागे राहतात अशी अरेंजमेंट केलेली आहे. तर छान आहे, मला आवडलं हे. बघा तुम्ही, मी त्याचा मुद्दाम थोडासा व्हिडिओ टाकला. तोपर्यंत आई आंघोळ करून इकडे कणकेचे दिवे बनवायला सुरुवात केलेली होती. तर हे साधं पीठ भिजलं होतं की याच्यात काही टाकलं होतं? याच्यात थोडं गुळाचं पाणी केलं मी, थोडं गरम करून घेतलं म्हणजे मग तो गुळ विरघळून जातो. आणि थोडंसं 2-3 चमचे गावरानी तूप पण टाकलं पिठामध्ये आणि किंचित मीठ टाकलं आणि थोडंसं पीठ आपल्या पोळ्यांच्या पिठापेक्षा थोडं निब्बर भिजलं म्हणजे मग ते दिवे घडायला आकार येतो थोडंसं. हो, असे 14 दिवे लागतात ते. 14 किंवा 21. तोपर्यंत मी इकडे ठेवणीतले सगळे जुने दिवे बाहेर काढले आणि त्यांना व्यवस्थित धुवून घेतले स्वच्छ आणि आता हे पुसत आहे. तर ही दीप अमावस्या म्हणजे यात दिव्यांचंच खरं महत्त्व आहे. तर आजकाल आपण बघतो अगदी ते पितळी मोठमोठे दिवे, लांबण दिवे, समया वगैरे छान मांडून ठेवतात. पण मी ह्या ज्या जुने आपले पारंपरिक जे दिवे, चिमण्या म्हणतो आपण त्याला, ते आता कालबाह्य झालेले. पण आम्ही ते जपून ठेवलेले आहेत आणि आम्ही जास्त त्यांनाच पूजतो. याला स्टँड म्हणतात. ती चिमणी कंदील पण आहे आमच्याकडे. कंदील. हो. आणि ते दिव्यांच्या उजेडात आम्ही लहानपणी अभ्यास केलेला आहे. त्यांची कृतज्ञता अजून पण आहे आम्हाला आणि आम्ही त्यांची दरवर्षी पूजा करतोच, साफसफाई करून. आम्ही जरी आता रॉकेलमुळे नसं झालंय तरी पण आम्ही हे दिवे सांभाळून ठेवलेले आहेत आणि दरवर्षी त्यांचे व्यवस्थित पूजन वगैरे करतो आम्ही. या दिव्यांच्या जीवावर मागच्या कित्येक पिढ्यांनी घरांमध्ये उजेड दिलेला आहे. हो, जेव्हा इन्व्हर्टर वगैरे लाईटच नव्हती अशा काळात जसा सूर्यास्त झाला की हे दिवे लागणीची वेळ झाली म्हणतात. हो, ही लगबग सुरू व्हायची, ते काच साफ करणं. तर आता माझी आंघोळ करून मी देवपूजा बाबांनी करूनच ठेवली होती. त्यानंतर मी दिव्यांची व्यवस्थित मांडणी करून घेतली. प्रत्येक दिवा आंब्याच्या पानावर ठेवून त्याला हळदी कुंकू, तांदूळ, अक्षता वाहिल्या आणि फूल अर्पण करून छान मांडणी करून घेतली आणि एक आरती आपली गणपती बाप्पाचं पूजन करून आरती प्रज्वलित करून घेतली. तर बघा, तसं साधीच आहे माझी पूजा. दिव्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणं महत्वाचं आहे. हा या दिवसाचं महत्व आहे. त्यानंतर आम्ही हे एक मालेगावातलं जुनं हनुमान मंदिर आहे ज्याला काटे हनुमान म्हणतात. तर त्या मंदिरात हनुमान तसेच महादेव पण आहेत.
त्यांचं दर्शन घ्यायला आम्ही आलो. भुईकोट किल्ल्याच्या समोर व मोसम नदीच्या काठावर स्थित हे अतिशय पुरातन व प्राचीन मंदिर आहे. दरवर्षी हनुमान जन्मोत्सव इथे उत्साहात साजरा होतो. महाप्रसाद दिला जातो आणि याचे जे काटे हनुमान नाव आहे, तर तो काटे हा अपभ्रंश असून कटे हनुमान असे त्याचे नाव आहे, मूळ नाव. आणि त्यामागे एक कथा अशी आहे की हनुमानाच्या हनुवटीला एक भेग पडली होती. तर तिची काय कथा आहे ती मी तुम्हाला कधीतरी पुढच्या व्हिडिओमध्ये जरूर सांगेल. तर असे हे मंदिर आज आम्ही इथे आलेलो आहोत दर्शन घेण्यासाठी. मंदिरातून परत आलो तोपर्यंत आईचे दिवे वाफवून झालेले होते. मग मी ते त्यात वाती टाकून गावरानी तूप टाकून प्रज्वलित करून घेतले. तर जेव्हा हे दिवे देवघरासमोर ठेवले तेव्हा त्या मिनमिनत्या उजेडात देवघर अगदी उजळून निघाल्यासारखे वाटले आणि खऱ्या अर्थाने दीप अमावस्या साजरी झाल्यासारखं वाटलं. ते दिवे जेव्हा प्रज्वलित होतात तेव्हा तो जो प्रकाश पडतो त्याच्याने सगळं ते देवघर, आजूबाजूचा परिसर एकदम प्रज्वलित होतो आणि असं उजळून निघतो सगळं आणि मनालाही प्रसन्नता वाटते. त्या दिवशी देवांना खीर, पोळी, भजे वगैरे असं पक्वानांचा नैवेद्य दाखवला आणि नंतर आम्ही खिरीसोबत हे दिवेही खाल्ले. तर आम्हाला तरी हे दिवे खूप आवडतात. म्हणजे ते त्यात गूळ असतो ऑलरेडी आणि तूप टाकून ते जे प्रज्वलित करून ते तूप संपेपर्यंत ते छान भाजले जातात आणि मस्त एक अशी स्मोकी चव लागते. त्याच्यामुळे मला तरी हे दिवे विशेष आवडतात. पण तर असे हे अमावस्येचे सकाळच्या वेळेतले विधी आटोपल्यानंतर संध्याकाळीही काही गोष्टी केल्या आम्ही. जसं घरातल्या मुलांवरून जे आपले वंशाचे दिवे असतात त्यांनाही ओवाळून घ्यायचं असतं, जेणेकरून त्यांना चांगलं आरोग्य लाभो, यश मिळो कुठल्याही कामात, अशी त्यामागे भावना असते. तर इथे संजना आणि वनश्रीचं औक्षण करून घेत आहोत. तर वनश्रीला हे सगळं काहीतरी सुरू झालं की एक्साइटमेंट तिची पुन्हा जागृत होते की हे सगळं काय सुरू आहे आणि तीही एन्जॉय करत असते आमच्यासोबत हे सगळे सणवार उत्सव. खरोखरच्या दिव्यांची तर आपण पूजा केलीच आणि हे आपले वंशाचे दिवे, त्यांची झालीच पाहिजे पूजा. हो बरोबर. हो. त्यानंतर एक दिवा नेहमीप्रमाणे तुळशीसमोर ठेवून घेतला आणि तसंच दुसरा दिवा आज आम्ही विहिरीसमोर ठेवला. तर तसा आम्ही दर अमावस्येला विहिरीजवळ दिवा ठेवत असतो. तर त्यामागे आमची तरी भावना अशी आहे की विहीर हा एक शेवटी पाण्याचा जिवंत स्रोत आहे आणि त्याप्रती कृतज्ञता म्हणून हा दिवा आम्ही अमावस्येला ठेवत असतो. ज्या दिवशी सगळीकडे अंधार असतो त्या दिवशी आपला एक दिवा छोटासा का असेना पण तो हा अंधकाराशी कुठेतरी सामना देत असतो. तर
ज्याप्रमाणे शेतकरी बांधव हे त्यांच्या उकिरड्याजवळ दिवा लावत असतात, कारण त्यातून जे खत खाद्य मिळते तर त्यातून त्यांच्या पिकांची भरभराट होते, तर तीच त्यांच्यासाठी लक्ष्मी असते. तर तसंच ही विहिरीचं झालं. तर अशाच प्रमाणे या दीपामावस्येच्या दिवशी तुम्हा सर्वांच्या जीवनातून अंधकाररूपी संकटे दूर होऊन ज्ञानरूपी प्रकाश येवो हीच आमची मनोकामना. धन्यवाद.